नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य आणि हर्षवर्धन दोघंही चेस खेळत आहेत आणि त्यांची चेस कॉम्पिटिशन म्हणजे खूपच जबरदस्त अशी असते असं घरामध्ये सगळ्यांना वाटत असतं. आणि ते दोघं जर का एकदा चेस खेळायला बसले तर त्यांनी एकमेकांना कसं तोडीस तोड तिथे चाल खेळलेली असते ती पाहण्यासारखी असते. पण आज त्या चेस कॉम्पिटिशनमध्ये ऊर्जा शौर्याच्या बाजूने आली आणि तिने जी काही चाल खेळली, पुढची मूग घेतलेली आहे, ते पाहून हर्षवर्धनला सुद्धा धक्का बसलेला आहे. तेवढ्यात आजी तिथे येतात आणि आजी सांगतात की ऊर्जा आणि शौर्य तुम्ही दोघांनीही आज कोर्टात जायचं नाही. हे ऐकल्यानंतर सगळेजण तिथं आहेत, कारण विजयाने गेली 2-3 दिवस ऊर्जा आणि शौर्यला वेगळं ठेवण्यासाठी जो काही प्लॅन केलेला होता तो तिचा सक्सेस होत होता आणि ही गोष्ट आजींच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच आजींनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. ऊर्जा आणि शौर्याच्या हातामध्ये त्यांनी तिकीट दिलेले असतात, रिसॉर्ट बुक केलेला आहे आणि तुम्ही दोघांनी रिसॉर्टवर जायचं आहे असं सांगितलेलं असतं. आज कोर्टात जायचं नाही. म्हणजेच ऊर्जा आणि शौर्याच्या हनीमूनसाठी आजींनी रिसॉर्टवर त्यांना पाठवलेलं आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे विक्रांतने तीर्थाला किडनॅप करायला गुंडांना सुपारीही दिली आणि त्या गुंडांना एवढंही सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही तिला किडनॅप करायचं, तिला उचलायचं आणि तिला घेऊन यायचं आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा डाव त्याने आखलेला आहे. तर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा विजयाचा प्लॅन कसा फ्लॉप होतो आणि हे सगळं शौर्य आणि ऊर्जा कसे आनंदाने स्वीकारतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आजी आणि सगळेजण तिथं आहेत. डॉक्टरांना हर्षवर्धन म्हणत असतो की थँक्यू सो मच, म्हणजे एवढ्या लेट तुम्हाला मी बोलवलं तरीही तुम्ही आलात त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा डॉक्टर सांगत असतात की काहीच गरज नाही आहे थँक्यू म्हणण्याची, ते माझं कर्तव्य आहे असं म्हणत डॉक्टरांनी सुद्धा ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आजींना आता आराम करायला सांगितला जात असतो, औषधं घ्यायला सांगितलेले आहेत आणि ORS द्यायला सांगितलेलं आहे. या साध्या गोष्टी सांगितलेल्या असतात. डॉक्टरांनी जास्त काही झालेलं नाही आहे, हे सगळं ॲसिडिटीमुळे झालं हे सुद्धा सांगितलेलं असतं. मग आता विजया म्हणते की मी आलेच जा. मग डॉक्टर आता निघालेले असतात आणि विजया खाली जाते. तेव्हा आजी, त्याचबरोबर ऊर्जा, शौर्य, हर्षवर्धन सगळेजण तिथं असतात. आणि मग मात्र हर्षवर्धन तीर्थाला म्हणत असतो की तीर्था, आजीला आता आराम करू दे चला, असं सांगतो. तेव्हा डॉक्टरांशी बोलण्याचं नाटक करत आता विजया डॉक्टरांकडे येते आणि म्हणते की मला खरं सांगा की काळजी करण्यासारखी काही गरज नाही आहे ना, म्हणजे त्यांच्यासोबत कोणी राहण्याची वगैरे गरज. तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो नाही, ॲब्सोल्युटली फाईन, त्यांना काही झालेलं नाही आहे. फक्त आता तुम्ही सगळेही आराम करा आणि आजची रात्र त्यांना आराम करू द्या, त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. अहो ॲसिडिटी झालेली होती साधी आणि दगदग झालेली आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. बाकी काळजी करण्यासारखं काहीही झालेलं नाही. आता विजयाचा प्लॅन फ्लॉप होत असतो. विजया वारंवार त्या गोष्टी विचारत असते आणि जेव्हा विजया हे सगळं विचारते तेव्हा डॉक्टर तिला सांगत असतात की काळजी करण्यासारखं काहीही झालेलं नाही आणि तुम्ही आत्ता जे काही बोलताय तसं काहीच नाही आहे. तेव्हा विजया म्हणते की ठीक आहे. आता विजया विचार करू लागते की डॉक्टरांचं कारण मला पुढे करून शौर्य आणि ऊर्जाला वेगळं ठेवायचं होतं. ऊर्जाला मला रात्रभर आईसाहेबांच्या जवळ ठेवायचं होतं. पण आता हे सगळं काय होऊन बसलंय. ऊर्जा खरं तर आजींकडेच आलेली असते, आजींच्या शेजारी बसलेली असते. त्यांना म्हणत असते मी तुम्हाला विचारलं होतं ना, मग तुम्ही काय सांगितलं नाही आहे, तुम्हाला त्रास होत होता, एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या, मग तेव्हाच आपण उपाय केला असता की नाही, असं म्हणत ऊर्जा आजीसाहेबांशी बोलत असते. आजीसाहेब मात्र इकडे ऊर्जाकडे पाहत असतात. तिच्या गळ्यातमध्ये असलेला डायमंडचा सुंदर नेकलेस, त्याचबरोबर तिने नेसलेली लाल रंगाची साडी, हे सगळं पाहून त्यांना पण छान वाटलेलं असतं. आणि तेवढ्यात विजया तिथे येते, हर्षवर्धन तिथं असतो. विजया म्हणते की मला असं वाटतंय की आपल्याला आईसाहेबांची काळजी घेणं गरजेचं आहे. आता डॉक्टर मला तसं सांगत होते. हर्षवर्धन म्हणतो नक्की काय झालंय. तेव्हा विजया म्हणते की नाही, रात्रभर त्यांच्यासोबत कोणीतरी राहणं गरजेचं आहे. तेव्हा ऊर्जा सांगते की मी आहे ना, मी राहील रात्रभर. आणि आता विजया खाली जाते आणि तिथं लगेच शौर्य धावत येतो. आई काय झालंय नक्की ना मॉम, नक्की काय झालंय, सांग मला, सांग मला, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे विजया म्हणत असते की काही नाही आहे, डॉक्टरांनी सांगितलंय रात्रभर त्यांचा BP मॉनिटर करावा लागेल, नाहीतर त्यांना हार्ट अटॅक येण्याची वगैरे शक्यता आहे. आता आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो की मला तर नाही वाटलं असं काही, कारण मला कुठल्याच अँगलने असं वाटलेलंच नाही आहे की या सगळ्या गोष्टी
होतील किंवा असं काहीतरी होणार आहे, असा मला जराही संशय नाही आलेला डॉक्टरांच्या बोलण्यातून, असं हर्षवर्धन सांगत असतो. पण तरीही विजयाचं मात्र म्हणणं असतं की नाही, डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला डॉक्टरांचं म्हणणं ऐकावं लागणार आहे, असं तिने मुद्दामहून सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धन म्हणत असतो, कसं शक्य आहे हे सगळं? तेव्हा ती सांगते, मला जे डॉक्टरांनी सांगितले ना तेच मी सांगितलंय. आता यावर उपाय काय करायचा आहे हे तुम्ही ठरवा. आता मात्र इकडे हर्षवर्धन म्हणतो की हे सगळं काय आहे? तर ऊर्जा म्हणते की मी घेईल काळजी त्यांची, मी थांबेल रात्रभर त्यांच्यासोबत, काहीच हरकत नाही आहे, मी असेल आजींबरोबर. आणि मग हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, काय चाललंय तुझं हे सगळं? मग ऊर्जा आजींच्या रूममध्ये येते, आजींना ORS देते आणि त्यांना विचारते, बरं वाटतंय ना आता? आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तेव्हा आजी म्हणतात की हो, बरं वाटतंय. अगं नको काळजी करू एवढी, काही नाही आहे प्रॉब्लेम, तू उगीचच ना एवढा विचार करते आणि काळजी करते, असं आजी तिला सांगत असतात. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की अहो नाही आजीसाहेब, खरंच मला तुमची काळजी वाटते ना, म्हणूनच बोलते, असं ती सांगते. आजींचं म्हणणं असतं की अजिबात काळजी करायची गरज नाही, जा तुम्ही दोघंही जाऊन आराम करा. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, आज मी तुमच्यासोबत थांबणार आहे इथं, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा नये, असं ती सांगू लागते. आणि त्याच वेळेस इकडे शौर्यसुद्धा सांगत असतो. शौर्य म्हणतो की ऊर्जा, काहीही लागलं तरी मला आवाज दे, मी रात्रभर जागाच आहे, मी झोपणार नाही आहे, असं शौर्याने ऊर्जाला ठणकावून सांगितलेलं असतं. कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस, या सगळ्या गोष्टी शौर्याने सांगितलेल्या आहेत. ऊर्जा म्हणते की हो शौर्य, आहे मी, नको तू काळजी करू, असं शौर्याला सुद्धा ऊर्जा सांगते. आणि तेव्हा शौर्य म्हणत असतो की हो चालेल. आता ऊर्जा शौर्याकडे पाहत असते आणि शौर्य म्हणतो की चालेल, मग मी जातोय रूममध्ये, तू थांब इथे. तसं तर शौर्याने ऊर्जासोबत आजींच्या रूममध्ये थांबायला काहीच हरकत नव्हती. म्हणजे सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या झटकलेल्या आहेत आणि ऊर्जाला फक्त तिथं अडकवलंय. जी ऊर्जा फक्त प्रेमाने तयार होते सगळ्यांचं सगळं करायला, तिलाच मुद्दाम या सगळ्यामध्ये अडकवलं जाते, हे मात्र इथे क्लिअर होत असतं. म्हणजे जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. जाणीवपूर्वक हे मुद्दामहूनच ऊर्जाच्या बाबतीत केलं जाते, हे लक्षात आलेलं असतं. खरं तर शौर्याने थांबणं गरजेचं आहे, पण शौर्य काही केलं थांबत नाही. शौर्यसुद्धा आता तिथून निघून जातो आणि मग ऊर्जा खाली येते. आजी तिला म्हणतात की जा, त्याला जाऊन गुड नाईट तरी म्हणून ये जा, असं सांगितलं जातं. म्हणून शौर्य तिला आता गुड नाईट म्हणण्यासाठी खाली येतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य आणि ऊर्जा. ऊर्जा म्हणते, काळजी करू नको, मी आजीसाहेबांची व्यवस्थित काळजी घेईल शौर्य, असं आता ऊर्जाने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी विजया हे सगळं बोलणं ऐकते आणि विजयाच्या लक्षात येतं की काहीही झालं तरीही लवकरात लवकर ह्या दोघांचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. आत्ता मी ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे त्यावरून हे 2-3 दिवस तरी मला मॅनेज करता येतील, पण पुढे काय, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी आता ऊर्जा मात्र आजीसाहेबांची व्यवस्थित काळजी घेत असते आणि ऊर्जा आजीसाहेबांना काय हवं नको ते सगळं पाहत असते आणि ऊर्जा त्यांच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक हे सगळं करते, हे हर्षवर्धन सुद्धा स्वतः पाहत असतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाने ज्या पद्धतीने सगळी परिस्थिती हँडल केली आहे ती गोष्ट मात्र पाहण्यासारखी असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता शौर्याला खरं तर जायची इच्छा नसते. आता 2-3 दिवस झालेले असतात, रोज हाच प्रकार घडत असतो. ऊर्जा रात्रभर आजींच्या शेजारी असते, आजींची काळजी घेत असते आणि शौर्य थोडासा नाराज होत असतो. ऊर्जा म्हणते की हो, आजींच्या रूममध्ये चालले, पाणी हवं होतं ना त्यांना, म्हणून ते घेण्यासाठी आले होते. म्हणजे लग्न झालं तेव्हा ऊर्जा आणि शौर्याला वेगळं ठेवण्यासाठी आपल्या कुलदेवतेचं दर्शन राहिले हे कारण दिलं. आणि आता कारण जे चालू आहे ते असं चालू आहे की आता आजींची काळजी घ्यायची आहे. आता ते झालं की विजयाला काहीतरी होईल, तीर्थाला काहीतरी होईल, अशी नाटकं चालूच राहणार आहेत. तेव्हा विजया म्हणते की झालं, हे 2-3 दिवस तरी गेले, आता मी रोज असंच काहीतरी नवीन कारण काढेल आणि या ऊर्जा आणि शौर्याची वाट लावेल, असं तिने ठरवलेलं असतं. इकडे विक्रांतने फोन केलेला असतो त्याच्या ओळखीच्या माणसांना, त्याच्याकडे असलेल्या त्या गुंडांना फोन केलेला असतो आणि त्या गुंडांना तो सांगत असतो की काहीही झालं तरीही काम फत्ते झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये हयगय होता कामा नये. आणि हे सगळं चालू झालेलं असतं. आता दिग्विजय शिर्केच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी कांड होणार आहे. ही गोष्ट
दिग्विजय शिर्केच्या लक्षात आलेली असते आणि त्याने विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्याला सुद्धा आता सांगितलेलं असतं की नाही, काही झालं तरीही या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका डॅड, असं तो सांगतो आणि मी सगळं करेन. आता इकडे त्या गुंडांना सुपारी दिलेली आहे आणि गुंडांना सुपारी दिल्यानंतर या विक्रांतने काही गोष्टी केलेल्या आहेत आणि तिथून समोरूनच आता गौरव आणि त्याचबरोबर तीर्था जात असतात. हे सगळं सांगितलं जातं आणि तिला व्यवस्थित बघून घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आजीसाहेबांची ऊर्जा व्यवस्थित काळजी घेते. आता आजीसाहेबांनाच कळून चुकलंय की आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतील आणि म्हणून आजीसाहेब ऊर्जाला सांगत असतात की ऊर्जा मी ठीक आहे आता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तीर्था उठलेली असते. ती तिच्या लाडक्या डॅडकडे येते आणि डॅड, आज आमच्या सेमिनारचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, म्हणजे आज तुम्हाला यायला लेट होणार आहे, जाताना आईला सांगून जा. त्यावर तीर्था म्हणते की ते नाही आहे, मला थोडी कॅश हवी होती. मग हर्षवर्धन विचारतो किती हवेत, तेव्हा ती सांगते 3000. आणि त्याचवेळी हर्षवर्धनला हर्षवर्धनने 3000च्या जागी 5000 दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे 5000 घ्यायचे. तिला खुश केलेलं असतं. तेवढ्यात विजया तिथे येते, कारण तीर्था छान खुश झालेली आहे आणि तीर्था म्हणत सुद्धा असते की मला खरंच खूप भारी वाटतंय, म्हणजे एवढं सगळं केलेलं आहे, ह्या गोष्टी खरं तर छानच असतात. आणि तीर्था म्हणते की डॅड खरंच थँक्यू सो मच, असं ती सांगते. त्याचवेळी विजया म्हणते की किती लाडवून ठेवणार आहे तुम्ही तिला. तेव्हा विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो की का नाही ठेवायचं, कारण एकुलती एक लेक आहे माझी आणि तिचे लाड नाही करायचे तर कोणाचे करायचे, असं हर्षवर्धन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धनच्या या बोलण्यामुळं लक्षात आलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या हर्षवर्धनच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हर्षवर्धनने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग हर्षवर्धन इकडे सगळं व्यवस्थित सांगत असतो, काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं हर्षवर्धन स्वतःहून सांगत असतो. आणि त्याचबरोबर विक्रांतने आता इकडे सुपारी दिलेली आहे. विक्रांतने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही विक्रांतचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लवकरच झाल्या पाहिजेत, आजच्या आज झाल्या पाहिजेत आणि तिला उचलायचं आहे. तेव्हा मात्र विक्रांतला आता तो गुंड म्हणत असतो की काम जोखमीचं आहे, काम तुम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं उचलायचं इथपर्यंत, तर आज तुम्ही त्याच्या पुढचं काम सांगून ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे की पहारा द्यायचं आहे. तेव्हा विक्रांतचे मित्रसुद्धा म्हणत असतात की विक्रांत कालपर्यंत ठीक होत्या गोष्टी, आज जरा जास्त होतं हे सगळं, नको असं करू, असं म्हणत विक्रांतला समजवत असतात. पण विक्रांतला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही. विक्रांत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी माघार घेणार नाही, कारण आता तिला उचलायचं आणि तिच्याशी लग्न करायचं हे ठरलेलंच आहे. त्या गुंडांना सुद्धा त्याने सांगितले की तुमचे पैसे नंतर दिले जातील, म्हणजे जे पैसे राहणार आहेत ते पैसे नंतर देतो, काम व्यवस्थित झालं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे, कारण श्रीमंत बाबाची मुलगी आहे एवढं लक्षात ठेवा. इकडे हर्षवर्धन आणि त्याचबरोबर शौर्य दोघंही चेस खेळत असतात. तिथं आदित्य आणि दिव्य असतात. विजया तिथे येते आणि म्हणते काय चाललंय, आता पुन्हा तुम्ही चेस खेळत बसला, कोर्टात जायचं नाही आहे का. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन तिथे आलेला असतो आणि तो इकडे आदित्य म्हणतो की नाही मम्मा, तुला माहिती आहे ना यांचं एकदा चेस चालू झालं की हे थांबतात का, आणि आता शौर्य हरणार आहे हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते नाही रे हरणार, कसं शक्य आहे सांग, अशा पद्धतीने खेळ, असं ऊर्जा त्याला सांगते. आणि तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हो चालेल. आणि शौर्याने जी काय खेळी खेळलेली आहे ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते आणि ऊर्जाने सांगितल्यामुळं शौर्य ज्या पद्धतीने खेळत असतो ते पाहून तर इथे हर्षवर्धन चकितच होतो आणि ऊर्जा ज्या पद्धतीने चाल खेळलेली आहे ते पाहून तिथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आदित्य म्हणत असतो की वाव, म्हणजे तुला येतं का चेस खेळता, एवढं छान खेळतेस. तेव्हा ती सांगते की हो, बाबांनी शिकवले. आणि बाबांनी शिकवले म्हणता क्षणी जो काही धक्का हर्षवर्धनला बसलाय तो मात्र पाहण्यासारखाच आहे. अशाच त्यानंतर उद्याच्या भागात पाहायला मिळतं की हे सगळेजण थांबलेले असतात. तेवढ्यात आजीसाहेब तिथे येतात आणि त्या सांगू लागतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे. ऊर्जा आणि शौर्य, तुम्ही दोघांनीही आज कुठेही जायचं नाही, कोर्टात जायचं नाही तुम्ही दोघांनी, असं आवर्जून सांगितलं जात असतं. मग तेव्हा मात्र कोर्टात जायचं नाही म्हटल्यावर
इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आजीसाहेब म्हणतात की मी तुमच्यासाठी एक रिसॉर्ट बुक केलं आहे आणि तुम्हाला तिकडं जावं लागणार आहे असं आजींनी सांगितलेलं आहे. आणि इथेच आता विजयाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. विजयाची मात्र वाट लागलेली आहे, कारण तिने एवढे सगळे प्लॅन करून सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळं आता ती तोंडावर पडणार आहे आणि हे सगळं खूपच जबरदस्त अशा पद्धतीने घडणार आहे. तर इकडे आता तीर्था आणि त्याचबरोबर गौरव निघालेले असतात आणि नेमकं त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजेच विक्रांतने त्या गुंडांना सांगून ठेवलेलं असतं आणि ते गुंड लक्ष ठेवूनच असतात आणि त्याने सांगितलंय की हिला उचलायचं आहे. शौर्य आणि ऊर्जा रिसॉर्टवर आलेले आहेत. ऊर्जा ते रिसॉर्ट पाहून जाम खुश झाली आहे आणि शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. ऊर्जा म्हणते मला ही जागा खूप आवडली, खरंच खूप सुंदर अशी जागा आहे असं सांगितलं जात असतं, कारण छान असं रिसॉर्टवर डेकोरेशन केलेलं आहे आणि ऊर्जा आणि शौर्य या दोघांची एक नवीन सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.